नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. सायली अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुनला अजूनही शुद्ध आलेली नसते. सायली पर्समधील अंगारा काढते आणि अर्जुनच्या डोक्याला लावते आणि म्हणते, हा देवी आईचा अंगारा आहे. मला माहीत आहे तुमचा या गोष्टीवर विश्वास नाही, परंतु माझा आणि आईंचा विश्वास आहे आणि मला माहीत आहे तुम्ही लवकर बरे होणार आहात. सायली अर्जुनला उठवण्याचा खूप प्रयत्न करत असते, पण अर्जुन काही उठत नसतो. तर दुसरीकडे इन्स्पेक्टर सावंत खूप चिडलेले असतात आणि ते टोनीला खूप मारतही असतात, परंतु महिपत शिकरेचा तो माणूस अजूनही तोंड उघडत नसतो. इन्स्पेक्टर निकम म्हणतात, तुझं तोंड उघड आणि तुझा मास्टर माइंड कोण आहे ते सांग. तर महिपत शिकरेचा माणूस म्हणतो, मला खरंच काही माहीत नाही. मला एक कॉल आला होता आणि त्यांनी मुलांना उचलायला सांगितलं. तसं मी मुलींना उचललं, पण ती व्यक्ती कोण होती मला खरंच माहीत नाही. आता त्या माणसाच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की खरंच त्याला काहीच माहीत नाही. म्हणून इन्स्पेक्टर सावंत इन्स्पेक्टर निकम यांना म्हणतात, मला पण असं वाटतंय की या माणसाला खरंच काही माहीत नाही. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हॉस्पिटलमध्ये अस्मिता अश्विनला म्हणते, अश्विन हे सगळं काही सायलीच्या बाळासाठी चांगलं नाही आहे. तर अश्विन म्हणतो, हो, कारण या सगळ्याचा स्ट्रेस बाळापर्यंत नक्कीच पोहोचत असणार. त्यामुळे सायली वहिनीला सुद्धा या सगळ्याची खूप काळजी घ्यायला हवी. त्याचवेळी चैतन्याला फोन आलेला असतो. आता अश्विन विचारतो की घरून फोन आला आहे का? तर चैतन्य म्हणतो, नाही, ऑफिसमधून आहे. असं म्हणत चैतन्य फोन उचलतो आणि म्हणतो, हॅलो, बोला. परंतु ज्यावेळी चैतन्याला ती बातमी कळते त्यावेळी चैतन्याला धक्का बसतो. चैतन्य म्हणतो, काय, तुम्ही मला लगेच पाठवा, आता ऑफिसमध्ये नोटीस आलेली असते. अस्मिता विचारते, चैतन्य, अरे काय झालंय? चैतन्य म्हणतो की मानसीच्या केसबद्दल अपोजिट वकिलांनी उद्याचीच तारीख मागितली आहे आणि उद्या ते मानसीला कोर्टात हजर करणार आहेत. आता चैतन्य त्याला आलेला मेसेज पाहतो. त्यावेळी चैतन्याला धक्का बसतो. अस्मिता म्हणते, चैतन्य, अरे असं कसं शक्य आहे? खरं तर उद्याच्या या केससाठी अर्जुन तिथे असायला हवा ना? तर चैतन्य म्हणतो, असायला हवा खरा, पण आता तर त्याचवेळी आता चैतन्याला इन्स्पेक्टर सावंत यांचा कॉल आलेला असतो. चैतन्य म्हणतो, बोला इन्स्पेक्टर सावंत. तर इन्स्पेक्टर सावंत चैतन्याला म्हणतात, चैतन्य, तुम्ही शेंडे वकिलांची नोटीस आली आहे ती बघितली आहे का? तर चैतन्य म्हणतो, हो, मी ती नोटीस आत्ताच पाहिली आहे. त्यामुळे आता मला अर्जुनचे मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर हजर करून पुढची तारीख मागावी लागणार आहे. आणि इन्स्पेक्टर सावंत, उद्या कोर्टात सायली वहिनीसुद्धा हजर नसणार आहे. तर त्यावेळी इन्स्पेक्टर सावंत चैतन्याला म्हणतात, असं जर झालं तर उद्या आपली केस खूप वीक पडणार आहे. तुम्ही एक काम करता का? तुम्ही सायली मॅमशी बोलून बघता का? निदान त्यातही उद्या कोर्टात हजर राहायलाच पाहिजेत. तर चैतन्य म्हणतो, बरं ठीक आहे, मी एकदा वहिनीशी बोलून बघतो. आपल्याला कळेल की वहिनी उद्या येईल की नाही. चैतन्य पुन्हा एकदा ऑफिसमध्ये फोन करतो आणि म्हणतो, हॅलो देशमुख, मी तुम्हाला एक अर्ज पाठवत आहे, त्यानुसार तुम्ही ड्राफ्ट बनवून ठेवा. असं म्हणत चैतन्य आपल्या पुढच्या कामाला सुरुवात करतो. दुसरीकडे लेडीज कॉन्स्टेबल इन्स्पेक्टर मॅडम मानसीला बोलतं करण्याचा प्रयत्न करत असतात आणि म्हणतात, हे बघ बाळा, अगं तू काहीतरी बोल. तू जर काहीच बोलली नाहीस तर आम्हाला कसं कळणार आहे की हे सगळं कोणी केलं आहे? अगं सांग ना, तुझ्या बाबतीत नक्की काय घडलंय? आम्हाला कसं कळणार की तुमच्या बाबतीत नक्की काय घडलंय? तुला दुसऱ्या कोणाशी बोलायचं आहे का? मी दुसऱ्या कोणाला इथे बोलावू का? त्याच्याशी बोलल्यानंतर तुला तुझं मन मोकळं करता येईल. तिच्याशी तू सगळं काही बोलू शकतेस. अशी कोणी व्यक्ती आहे का, जिला मी इथे बोलावून घेऊ शकते? पण मानसी काहीच बोलत नसते. ती फक्त शांत बसून असते. त्याच गोष्टीचा ती विचार करत असते. तर दुसरीकडे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया खूप खुश असते. कारण आता कोर्टाची उद्याची तारीख मिळाल्यामुळे प्रियाला आनंद झालेला असतो. प्रिया म्हणते, उद्याची तारीख मिळवणं तर जमलं आहे, पण सगळं काही ठीक होईल ना? सगळं काही मनासारखं होईल ना? तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सायली अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, अहो उठा ना, आता बस झालं. अवेळी कोणी झोपत नाही. प्लीज उठा ना, जेवणाची वेळ झाली आहे आणि आता तर तुम्ही नाही जेवलात तर मग तुम्हाला त्रास होणार आहे. उठा, जेवून घ्या. असं म्हणत सायली सतत अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते, पण अर्जुन अजूनही शुद्धीवर आलेला नसतो. त्याचवेळी चैतन्य त्या ठिकाणी येतो. सायली आणि अर्जुनची अवस्था बघून चैतन्याला खूप वाईट वाटत असतं. चैतन्य म्हणतो, सायली वहिनी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तर सायली म्हणते, चैतन्य भाऊजी, तुम्ही माझ्याशी काहीच बोलू नका. हवं तर तुम्ही तुमच्या मित्राशी बोला आणि त्याला उठायला सांगा बरं. बघा ना, ते उठतच नाही आहेत. एवढ्या वेळ कोण झोपून राहतं का? उठायला सांगा ना यांना. आता घरी एवढी कामं पडली आहेत. सगळेजण वाट बघत आहेत आणि हे मात्र इथे निवांत पडून आहेत. कसं होणार सांगा? यांना उठायला सांगा आणि काहीतरी जेवण करून घ्यायला सांगा. कारण वेळेवर जेवले नाही तर मग यांनाच त्रास होतो.
छातीत जळजळतं आणि हे सगळे त्रास यांना सहन करावे लागतात. त्यापेक्षा त्यांना उठायला सांगा, वेळेवर जेवायला सांगा, असं म्हणत सायली पुन्हा पुन्हा अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते. सायलीची अशी अवस्था पाहून चैतन्याला खूप वाईट वाटत असतं. चैतन्य सायलीला म्हणतो, "वहिनी प्लीज भानावर ये ना. अगं झोपला नाही आहे तो, बेशुद्ध पडला आहे. त्याच्या मणक्याला खूप मार लागलाय ना. नको ना तू स्वतःला त्रास करून घेऊस. तू स्वतःला सावर वहिनी. अगं आत्ताच त्याची सर्जरी झाली आहे. प्लीज तू भानावर ये." आता मात्र सायली शांतच होते. सायली आता चैतन्याला प्रश्न करते, "भाऊजी मग ही शुद्धीवर कधी येणार? हे लवकर बरे होतील ना?" चैतन्य म्हणतो, "हो सायली वहिनी, तू काळजी करू नकोस. अर्जुन लवकरच शुद्धीवर येईल आणि तो लवकर बरा होईल. तू घाबरू नकोस." चैतन्य म्हणतो, "पण वहिनी उद्या आपल्याला कोर्टात जावं लागेल. तू कोर्टात हजर असणं खूप गरजेचं आहे. जर आपण उद्या कोर्टात गेलोच नाही, तू जर कोर्टात हजर राहिली नाहीस तर केस खूप वीक पडणार आहे. त्यामुळे तुझं कोर्टात हजर राहणं खूप महत्त्वाचं आहे. उद्या मानसीला कोर्टात हजर करणार आहेत. त्यामुळे मानसीला कोर्टात हजर करतेवेळी तू तिथे असायला हवीस." त्यावेळी सायली म्हणते, "भाऊजी मी कुठेही येणार नाही. यांना या अवस्थेत सोडून मी कुठेच येणार नाही. जोपर्यंत यांना बरं वाटत नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. मी इथेच थांबणार." तर चैतन्य म्हणतो, "वहिनी प्लीज थोडा विचार कर. अगं अर्जुनने यासाठी खूप मेहनत घेतली. स्वतःच्या जीवाची बाजी लावून ही केस इथपर्यंत आणली आहे. मग आता आपल्याला पुढे ही केस लढायला नको का? त्याची सगळी मेहनत वाया नको जायला. प्लीज वहिनी समजून घे ना." परंतु सायली अर्जुनकडे पाहते आणि चैतन्याला म्हणते, "मला माझ्यावर असणाऱ्या आरोपांची काळजी नाही आहे, तर मला यांची काळजी आहे. यांच्या तब्येतीची काळजी आहे. त्यामुळे हे लवकरात लवकर बरं होणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. मी इथून कुठेही हलणार नाही." सायली अर्जुनच्या बाजूला येऊन बसते आणि चैतन्याला म्हणते, "जोपर्यंत हे बरे होत नाहीत, जोपर्यंत हे शुद्धीवर येत नाहीत, तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही. मी हलणार नाही. मी इथेच बसून राहणार आहे." आता मात्र चैतन्याला काय करावं काहीच कळत नसतं. जेलमध्ये पाहायला मिळतं, प्रियासाठी फोन आलेला असतो. कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला मोबाईल आणून देतात आणि प्रिया म्हणतात, "प्रिया कॉल आला आहे." आता हा कॉल महिपत शिकरे, सचिन राकेश, ॲडव्होकेट शेंडे आणि प्रिया यांचा कॉल चालू असतो. सर्वजण उद्या केसमध्ये काय बोलायचं, कोणते मुद्दे मांडायचे याविषयी बोलत असतात. महिपत शिकरे ॲडव्होकेट शेंडे यांना सगळं समजावून सांगतात आणि म्हणतात, "कळलं ना शेंड्या, उद्याच्या केसमध्ये काय बोलायचं हे तुला? कळले ना?" ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, "हो, मला सगळ्या गोष्टी कळल्या आहेत." तर प्रिया ॲडव्होकेट शेंडे यांना म्हणते, "मला उद्या कोणतीही चूक झालेली नको आहे." असं म्हणत पुन्हा एकदा महिपत शिकरे आणि प्रिया ॲडव्होकेट शेंडे यांना सगळीच केसबद्दलची माहिती देत असतात. तर दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळतं, सायली अर्जुनच्या तिथेच बसून असते. अर्जुनच्या काळजीने ती काही उठून जायला तयार नसते. सायली बाळाला लिहिलेलं पत्र अर्जुनसमोर वाचून दाखवते आणि म्हणते, "ऐका बाळा, आज तुझे बाबा माझ्यावर खूप रागावले होते. का रागवले माहीत आहे का? ज्यावेळी त्यांच्या कामासाठी बाहेर पडत होते त्यावेळी मी त्यांच्यावर खूप चिडले होते. म्हणूनच ते माझ्यावर रागावले होते. त्यांनी खूप मनाला लावून घेतलं. पण बाळा मला खात्री आहे तुझ्या बाबांचा राग लवकरात लवकर जाईल आणि उठून ते आपल्याशी बोलायलाही लागतील. मग माझ्या पोटावर हात ठेवतील आणि आनंदाने म्हणतील, 'बघ बायको, बाळाने लाथ मारली आहे. माझं बाळ माझ्याशी बोलायला लागलं आहे.'" सायली अर्जुनला उठवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते, पण अर्जुन काही उठत नसतो. सायली म्हणते, "आपलं ठरलं होतं ना की आपण दोघांनी मिळून आपल्या बाळासाठी पत्र लिहायचं. मग त्याच्यासाठी तरी शुद्धीवर या ना. प्लीज उठा." असं म्हणत सायली सतत अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते. अर्जुन काही शुद्धीवर येत नसतो. सायली अर्जुनचा हातात हातात धरते आणि अर्जुनला सावरण्याचा प्रयत्न करते. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. अर्जुन शुद्धीवर येण्याची वाट पाहत असते. सायली काही केल्या अर्जुनला एकटं सोडत नसते. या सगळ्यातच रात्र उलटून गेलेली असते. सकाळी आता कोर्टाची तारीख मिळाल्यामुळे चैतन्याला कोर्टात हजर राहावं लागतं. आता जज साहेब, ॲडव्होकेट शेंडे आणि चैतन्य कोर्टात आलेले असतात. जज साहेब ऑर्डर देत म्हणतात की आजच्या कारवाईला सुरुवात करण्यात यावी. तर त्यावेळी चैतन्य आपलं स्टेटमेंट देत कोर्टासमोर अर्जुनचे मेडिकल रिपोर्ट सादर करतो आणि म्हणू लागतो, "आजच्या या केससाठी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हजर राहू शकत नाही आहेत. त्यासाठी त्यांचे हे मेडिकल रिपोर्ट आणि ते गैरहजर असण्याबद्दल हा अर्ज." असं म्हणत आता चैतन्य दोन्ही डॉक्युमेंट कोर्टासमोर सादर केलेले असतात. तर चैतन्य आपलं स्टेटमेंट देत म्हणतो, "ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या पत्नी सायली सुभेदार, त्यामुळेच आज अर्जुन सुभेदार यांच्या या अवस्थेत त्यांच्यासोबत त्यांनी राहणं खूप गरजेचं होतं. म्हणून सायली सुभेदारही या केससाठी हजर राहू शकल्या नाहीत. त्यांनाही कोर्टात हजर राहणं शक्य नाही." आता कोर्टाने हा अर्ज स्वीकारलेला असतो. पण त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे यांना विचारण्यात येतं की ॲडव्होकेट शेंडे, आरोपींचे वकील या ठिकाणी उपस्थित नाही आहेत, पण तुम्हाला तुमचं स्टेटमेंट द्यायचं आहे का?
त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे आपलं स्टेटमेंट देण्यासाठी उभे राहतात आणि म्हणतात, अर्थातच माय लॉर्ड, ही केस खूप महत्त्वाची आहे आणि या केसच्या संदर्भात माझ्याकडे काही पुरावे आहेत आणि तेच पुरावे मला कोर्टात सादर करायचे आहेत. ॲडव्होकेट शेंडे पुढे म्हणतात, मी लॉर्ड, कालच्या याच केसला एक वेगळंच वळण मिळालेलं आहे. वात्सल्य आश्रमात लहानाची मोठी झालेली मानसी कित्येक दिवस गायब होती, परंतु कालच ती पोलिसांना सापडली. म्हणजेच सायली सुभेदार यांच्या तस्करीतून ही मुलगी सुटलेली दिसत नाहीये माय लॉर्ड. तर त्यावेळी चैतन्य ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, तस्करी कोण करत होतं हे ठरवून ॲडव्होकेट शेंडे यांनी या केसचा निकाल देण्याची गरज नाहीये. आता चैतन्याचं ऑब्जेक्शन कोर्टाला पटलेलं असतं, तेही मान्य करतात. तर त्यानंतर ॲडव्होकेट शेंडे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, मानसी ज्यावेळी पोलिसांना सापडली त्यावेळीच तिचं हे स्टेटमेंट असं म्हणतात. आता ॲडव्होकेट शेंडे यांनी तिचं स्टेटमेंट कोर्टासमोर सादर केलेलं असतं. तर त्यानंतर ॲडव्होकेट शेंडे आता कोर्टासमोर इन्स्पेक्टर निकम यांच्याशी बोलायची परवानगी मागतात आणि म्हणतात, माय लॉर्ड, मला इन्स्पेक्टर निकम यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. आता जज साहेबांनी त्यासाठी परवानगी दिलेली असते. आता इन्स्पेक्टर निकम विटनेस बॉक्समध्ये येतात. त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारू लागतात. इन्स्पेक्टर निकम जे काही घडलं आहे ती सगळी सत्य परिस्थिती कोर्टासमोर सांगू लागतात. इथे मात्र मानसी पूर्णपणे घाबरून गेलेली असते. ॲडव्होकेट शेंडे ज्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारत असतात त्या पद्धतीने इन्स्पेक्टर निकम उत्तर देत असतात आणि कोर्ट त्याच सगळ्याच मुद्द्यांची नोंद करून घेत असते. इथे मात्र सायली अर्जुनच्या बाजूलाच बसून असते. सायली अर्जुनला म्हणते, अहो तुम्हाला जोपर्यंत बरं वाटत नाही ना तोपर्यंत मी इथून उठणार, कुठेच जाणार नाही, कुठेच हलणार नाही, प्लीज उठा ना. असं म्हणत सायली सतत अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु अर्जुन काही शुद्धीवर येत नसतो. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं, ॲडव्होकेट शेंडे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, माय लॉर्ड, या केसचे आरोपी सुनील खोडके यांना मी कोर्टात बोलावण्याची विनंती करतो. आता सुनील खोडके यांना विटनेस बॉक्समध्ये हजर केलं जातं. तर ॲडव्होकेट शेंडे यांना प्रश्न विचारण्यासाठी त्यांच्याजवळ जातात आणि म्हणतात, तर सुनील खोडके, तू या मानसीला कुठे घेऊन चालला होतास? तर त्यावेळी सुनील खोडके आता खोटं स्टेटमेंट देत म्हणतो की मला या मुलीला बँगलोरला घेऊन जायला सांगितलं होतं. आपण बाकी या केसबद्दल मला फारच काही माहीत नाही. त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे सुनील यांना म्हणतात, तू सायली सुभेदार हे नाव तर ऐकलंच असतील. तर त्यावेळी चैतन्य ऑब्जेक्शन घेऊन म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, या साक्षीदाराची साक्ष हवी तशी वळवली जात आहे. त्यावेळी आता हे सुद्धा कोर्टाने मान्य केलेलं असतं. ॲडव्होकेट शेंडे यांची बोलतीच बंद केलेली असते. ॲडव्होकेट शेंडे यांना सुनील यांना बाकी काही प्रश्नच विचारता येत नाहीत. तर त्यानंतर ॲडव्होकेट शेंडे कोर्टासमोर विनंती करतात की मला पीडित मुलगी मानसी हिला काही प्रश्न विचारण्याची परवानगी मिळावी. आता मानसीला विटनेस बॉक्समध्ये बोलावण्याची कोर्टाने परवानगी दिलेली असते. त्यानंतर मानसीला विटनेस बॉक्समध्ये आणलं जातं. आता मानसी विटनेस बॉक्समध्ये येताच ॲडव्होकेट शेंडे मानसीला म्हणतात, मानसी, तू बोलू शकतेस, ओके आहेस ना? तर मानसी होकार देते. त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे मानसीला म्हणतात, मानसी, तुझ्या बाबतीत जे काही घडलं ते सगळं काही तू न्यायालयात सांग. ज्या काही गोष्टी घडल्या आहेत त्या लपवून ठेवू नकोस. जे काही असेल ते सगळं न्यायालयात बोल आणि हे सगळं कोणामुळे घडलं तेही सांग. आता मात्र मानसी घाबरत असते. ती जज साहेबांकडे पाहते. तर त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे मानसीला म्हणतात, नाही नाही, इथे घाबरण्याची गरज नाही आहे, इथे तुला कोणीही काही करणार नाही. पण मानसी मात्र काहीच बोलत नसते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, कल्पनाताई आणि प्रतिमात्या सायलीसाठी डबा घेऊन आलेल्या असतात. प्रतिमात्या सायलीला म्हणतात, सायली बाळा, अगं थोडं तरी खाऊन घे. परंतु सायली तिचा हट्ट सोडायला तयार नसते. अर्जुन शुद्धीवर येत नाही तोपर्यंत ती काही खायला तयार नसते. कल्पनाताई सायलीला म्हणतात, सायली, अगं काल हॉस्पिटलला आल्यापासून तू काहीही खाल्लं नाही आहेस. अस्मिताला विचारलं तर ती म्हणाली की साधा चहासुद्धा घेतला नाही आहेस. सायली, अगं काहीतरी खाऊन घे. सायली कल्पनाताईंना म्हणते, आई, जोपर्यंत हे शुद्धीवर येत नाहीत तोपर्यंत माझ्या घशाखाली घासही उतरणार नाही. एरवीसुद्धा मी यांची जेवणासाठी घरी वाट पाहत असते. मग आता यांच्याशिवाय मी कशी काही खाऊ? मला काही घास खायला जमणार नाही. प्रतापरावसुद्धा सायलीला समजावत असतात. प्रतापराव सायलीला म्हणतात, सायली, अगं प्लीज समजून घे. बाळा, अगं स्वतःची नाही परंतु निदान बाळाची तरी काळजी कर. अगं तू जर अशी उपाशी राहिलीस तर बाळसुद्धा उपाशी राहील. तर त्यावेळी सायली प्रतापरावांना म्हणते, बाबा, तुम्ही जे बोलताय ते बुद्धीला पटतंय परंतु मनाला काही उमजत नाही. मला खात्री आहे की माझ्या लढ्यात आमचं बाळसुद्धा आम्हाला साथ देईल, मला साथ देईल. कारण त्याचे बाबासुद्धा त्याला लवकरात लवकर शुद्धीवर यायला हवे आहेत.
सायली अर्जुनच्या बाजूलाच बसून असते. अर्जुनची तिला खूप काळजी वाटत असते. तर दुसरीकडे कोर्टात आपल्याला पाहायला मिळतं की मानसी बोलायला तयार नसते. तर त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे आपलं स्टेटमेंट देत म्हणतात, बघितलं ना, सायली सुभेदार यांनी हिला इतकं धमकावलं आहे की हिच्या तोंडातून शब्दही फुटत नाही आहे. त्यावेळी चैतन्य पुन्हा एकदा ऑब्जेक्शन घेतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, काही पुरावा नसताना सतत सायली सुभेदार यांचं नाव का घेतलं जात आहे? त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, सायली सुभेदार यांनीच हिला धमकावलं. तसे आमच्याकडे पुरावे आहेत. ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, माय लॉर्ड, ज्यावेळी मानसी कोर्टात स्टेटमेंट देत होती त्यावेळी तिच्याकडून आम्हाला एक चिठ्ठी सापडली. असं म्हणत ॲडव्होकेट शेंडे आता त्यांच्याच माणसांनी दिलेली चिठ्ठी कोर्टासमोर सादर करतात आणि म्हणतात की या चिठ्ठीमध्ये मानसीला किती क्रूरपणे धमकावलं गेलं आहे ते तुम्हीच पाहावं. त्यावेळी आता कोर्ट ती चिठ्ठी पाहते. तर ॲडव्होकेट शेंडे म्हणतात, माय लॉर्ड, मला खात्री आहे की हे हस्ताक्षर ही चिठ्ठी सायली सुभेदार यांचीच आहे. सायली सुभेदार यांनीच मानसीला धमकावण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थातच हस्ताक्षरची टेस्टही केली जाऊ शकते. आज सायली सुभेदार स्वतः कोर्टात हजर असल्या तर समोरासमोर याचा पुरावा मिळाला असता, पण त्या कोर्टात आल्याच नाहीत. हुशार आहेत ना फार, म्हणजे त्यांचं हस्ताक्षर ओळखलं जाऊ नये, कोणताही पुरावा मिळू नये यासाठी त्या कोर्टात आल्याच नाहीत. कारण जर त्या स्वतः कोर्टात आल्या असत्या तर मानसीने त्यांना स्वतःच ओळखलं असतं आणि त्यांचा खेळ आजच संपला असता. परंतु आता हे ऐकून चैतन्य काही शांत बसत नाही. शेवटी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या शिकवणीत शिकलेला ॲडव्होकेट चैतन्य गडकरी ऑब्जेक्शन घेत म्हणतो, ऑब्जेक्शन माय लॉर्ड, आरोपीचे वकील इथे कोर्टात हजर नाही आहेत. या संधीचे विरोधी वकील गैरफायदा घेऊ शकत नाहीत. ते जे बोलतायत ते पूर्णपणे चुकीचं आहे. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांचे मेडिकल रिपोर्ट मी अगोदरच कोर्टासमोर सबमिट केले आहेत आणि कोर्टाला माहीत आहे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना काय झालं आहे. आणि या सगळ्याच तणावाखाली ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांच्या पत्नी सायली सुभेदार आहेत. त्यांना ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांची खूप काळजी वाटते, कारण अजूनपर्यंत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार शुद्धीवर आले नाहीत. तर त्यावेळी ॲडव्होकेट शेंडे म्हणतात की प्रत्येक आरोपी हा तणावाखालीच असतो, कारण त्याचे गुन्हे एवढे गंभीर असतात. माय लॉर्ड, या दोघांनाही कोर्टात हजर न राहून कोर्टाचा अपमान केलेला आहे. असं म्हणत ॲडव्होकेट शेंडे अर्जुन आणि सायलीवर खूप आरोप करू लागतात. माझी कोर्टाला विनंती आहे की सायली सुभेदार यांच्यावर कोणतेही दयामाया न दाखवता त्यांचा जामीन त्वरित रद्द करण्यात यावा आणि अल्पवयीन मुलींच्या तस्करीच्या गुन्ह्याखाली सायली सुभेदार यांना आज पुन्हा अटक करण्यात यावी. आता मात्र ॲडव्होकेट शेंडे यांनी एवढे गंभीर आरोप केलेले असतात, पण चैतन्याला काही बोलता येत नाही, कारण चैतन्याकडे कुठलेच पुरावे नसतात. आता कोर्टाच्या निकालाची सर्वजण वाट पाहत असतात. महिपत चिकरे, सचिन, राकेश सर्वच जण कोर्टाचा निकाल काय येतो हे पाहत असतात. राकेश महिपत चिकरेंना प्रश्न करतो, अण्णा, आता कोर्टात काय सुरू असेल? तर महिपत चिकरे म्हणतात, भजन. अरे काय विचारशील? सचिन म्हणतो, अरे आता कोर्टात सुनावणी सुरू असणार. काय विचारतोयस राकेश तू? राकेश म्हणतो, हे मला माहीत आहे, पण त्या सुनावणीमध्ये नक्की काय झालं असेल हे मी तुम्हाला विचारतोय. आणि तुमचं काय चाललंय? तर सचिन म्हणतो, गप रे तू, उगाच काहीतरी प्रश्न विचारत बसू नकोस. इथे कोर्ट आपला निकाल जाहीर करणार तर माणसेसुद्धा पूर्णपणे घाबरून गेलेली असते. तर येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रिया महिपत चिकरेशी फोनवर बोलत म्हणते, गेली कित्येक वर्ष मी पाहते, जेव्हा जेव्हा मला वाटतं की मी जिंकते तेव्हा तेव्हा ते सायली अर्जुन मला मात देत असतात, मला हरवण्याचा प्रयत्न करतात. पण आता माझ्या पुढच्या प्लॅनमुळे सगळा खेळच संपून जाईल. तर दुसरीकडे प्रतापराव डॉक्टरांना विचारतात, अर्जुनमध्ये काही प्रोग्रेस आहे का? आता डॉक्टर काहीच बोलत नाहीत. तर सायली डॉक्टरांना म्हणते, डॉक्टर, तुम्ही काहीच का बोलत नाही आहेत? हे अजूनपर्यंत शुद्धीवर का नाही आलेत? तर डॉक्टर म्हणतात, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार अजूनपर्यंत शुद्धीवर का आले नाहीत हे आम्हालाही कळत नाही आहे. दुसरीकडे प्रिया श्वेताला विचारते की श्वेता, पेशंट शुद्धीवर आला का? तर श्वेता म्हणते, नाही. त्यावेळी प्रिया तिला म्हणते, पेशंट शुद्धीवर येण्याअगोदरच त्याला उडव. आता हे ऐकून श्वेताला धक्काच बसतो. श्वेता आता प्रियाचे हे काम करू शकेल का, की हे करत असताना सायली तिला रंगेहात पकडेल, हे पाहणं अतिशय मनोरंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा. बाय बाय.